माहिती सगळी दिलेली आहे. प्रश्न घ्या. सब प्रश्नच आहे ना. झालं 5 मिनिटं प्रश्न. अध्यक्ष महोदय हा प्रश्नच विचारतोय ना. प्रश्न घ्या ताबडतोब. प्रश्नच विचारतोय. लवकर घ्या. नायट्रेट का वाढतं? मूळ रोहित दादा बारामतीचे आहेत. आपण कृषी तज्ञ आहेत. नायट्रेट वाढण्याचं मूळ कारण युरिया वापर. चौथं जे उत्तर तुम्ही दिलंय की हे बाकीचे रोग होऊच शकत नाही, हे माझं म्हणणं चुकीचं आहे. थोडं अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यामध्ये रिसर्च करून त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे. आपण शेतकऱ्यांना जागृत केल्याशिवाय हे पाण्याचे जे स्रोत आहे हे बळकटीकरण होणार नाही. देत असताना हे खरे नाही असं काहीतरी उत्तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलं गेलं, म्हणजे हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. उत्तर तर देऊ द्या ना. मग तुम्ही सांगाल ते उत्तर देईल ना. अजून अध्यक्ष महोदय, केंद्रीय भूजल मंडळाने प्रसिद्ध केलेला वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड नुसार महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, नांदेड, बीड, जळगाव आणि यवतमाळ या 7 जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रोजनचे सर्वाधिक प्रमाण अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय, या देशामध्ये दरवर्षी 14 लाख कॅन्सरच्या केसेस आपल्याला आढळतात आणि 1.5 लाख केसेस या महाराष्ट्रातल्या आहेत. अध्यक्ष महोदय, त्यामुळे पाण्यामध्ये जर नायट्रोजनचं प्रमाण वाढलं तर ते कॅन्सर कॉझिंग एजंट हे सिद्ध झाले इंटरनॅशनल लेवलच्या रिसर्चमध्ये सुद्धा आणि इंडियन लेवलच्या रिसर्चमध्ये सुद्धा. अध्यक्ष महोदय, ICMRच्या आकड्यानुसार देशात प्रत्येक 10,000 कॅन्सर रुग्णांमध्ये 100 म्हणजे 10% रुग्णांचे अध्यक्ष महोदय मृत्यू होतो. अध्यक्ष महोदय, या विषयाच्या अनुसार मी काही प्रश्न हे सरकारला त्या ठिकाणी विचारले होते, पण अध्यक्ष महोदय मी प्रश्न वेगळेच केले, उत्तरं काहीतरी भलतीच अध्यक्ष महोदय आलेलं आहे. आता मी चौथा प्रश्न अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय केला होता की याच्यामध्ये काही असे रोग या नायट्रोजन एजंटमुळे होतात हे सिद्ध असताना सुद्धा, जसं की त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दूषित पाणी जर आपण हे पिलं तर याच्यामध्ये ब्लूबेरी सिंड्रोम, त्यानंतर जन्मदोष, पोटाचा कर्करोग, जन्मतात व्यंग, न्यूरल क्युबिक दोष असे काही रोग अध्यक्ष महोदय होतात. उत्तर देत असताना हे खरे नाही असं काहीतरी उत्तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिलं गेलं, म्हणजे हे खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. कदाचित अधिकाऱ्यांकडे चुकीचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर याच्यामध्ये जो ब्लूबेरी सिंड्रोम यासारखे आजार होऊ शकतात, तथापि अशा प्रकारे आजार झालेले नाहीत पण ते होऊ शकतात. अध्यक्ष महोदय, हे मुद्दे या ठिकाणी मांडण्याचं कारण असं की उद्या जाऊन अशा काही अडचणी होऊ नये, नाही तर याच्यामुळे कोणाला रोग होऊ नये याची दक्षता सरकारकडनं घेण्यात यावी. त्यामुळे अशा पद्धतीची उत्तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेतली जाऊ नये असं अध्यक्ष महोदय आमचं मत आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 5व्या प्रश्नाचं उत्तर देत असताना आम्ही हे करतो ते करतो असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, तुम्ही काही उत्तर त्याच्यामध्ये दिली. मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून माझा प्रश्न आहे, हे चौथं जे उत्तर तुम्ही दिलंय की हे बाकीचे रोग होऊच शकत नाही, हे माझं म्हणणं चुकीचं आहे. थोडं अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यामध्ये रिसर्च करून त्या बाबतीत लक्ष देण्याची जरूरत आहे. आणि 5व्या प्रश्नाचं उत्तर जर तुमचं योग्य असेल तर मंत्री महोदयांना मला माझा सब क्वेश्चन असा आहे की देशात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये 2015 पासून नायट्रोजन पातळी स्थिर आहे. नायट्रेट पातळी तुम्ही माहिती सगळी दिलेली आहे. प्रश्न घ्या. सब प्रश्नच आहे ना. झालं 5 मिनिटं प्रश्न. अध्यक्ष महोदय, हा प्रश्नच विचारतोय ना. प्रश्न घ्या ताबडतोब. प्रश्नच विचारतोय. लवकर घ्या. तर माझं असं अध्यक्ष महोदय म्हणणं आहे की उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये 15 पासून पाण्यामधली नायट्रेट पर्सेंटेज त्याच्यामध्ये कुठेही वाढ नाही राहिली, त्याच्यामध्ये तिथंच स्टेबल राहिलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये ते प्रमाण वाढत चालले, उद्या जाऊन धोका होऊ शकतो. त्यामुळे 5वं उत्तर तुम्ही दिलं असेल तर आम्ही सगळ्या गोष्टी करतो, तर मग ते त्या राज्यामध्ये ते थांबले पण महाराष्ट्रामध्ये वाढते हे का, आणि त्याच्यासाठी तुम्ही काय धोरण करणार आहात का? आणि माझ्या मतदारसंघातला एक प्रश्न असा आहे की भीमा नदीतून पाणी माझ्या मतदारसंघातले काही गावं घेतल्या, त्यात नायट्रोजन पर्सेंटेज जास्त आहे. आता तुम्ही असं बोलून चालणार नाही. वर्धा आणि काही जिल्ह्यातलं असलं तरी आमचं जे माणसं पाणी पितात त्यात पण नायट्रोजन कंटेंट जास्त आहे, कारण पुण्याकडनं ते पाणी येतं. तर त्याच्यामध्ये जे फिल्टर, गेल्या वेळेस हा प्रश्न शिंदे साहेबांना आम्ही विचारलेलं उत्तर दिलं होतं की आम्ही फिल्टर हे आमच्या मतदारसंघामध्ये कर्जत शहरासाठी करू. तर अध्यक्ष महोदय, असंच जे काही नायट्रेट पर्सेंटेज पाण्यामध्ये जास्त आहे त्यासाठी तुम्ही फिल्ट्रेशनसाठी काय प्रक्रिया करणार आहात का? अध्यक्ष महोदय, मला प्रश्न समजला नाही, नवीन विचारला तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, आता अजून वेळ घालवू नका. तुम्ही प्रश्न वाचत हो, पेपर उत्तर द्या. त्यांनी प्रश्न जे विचारले त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेल की बसा रोहितजी, बसा. मूळ खाली बसा, बोलू दे ना, उत्तर देऊ दे. बसा. मूळ जो प्रश्न बसा, मी समजवतो. बसा, मी समजवतो. बसा. अहो, मी समजवतो. बसा. अध्यक्ष महोदय,
स्कोपच्या बाहेर विचारायचा त्यांचा अधिकार नाही. पहिली गोष्ट त्यांनी विचारलं तर मी ते पटलावर ठेवील, पण जे अंगीकृत प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकेल. मी या ठिकाणी त्यांनी जे प्रश्न विचारले की नायट्रेटचं प्रमाण वाढलंय का, तर अध्यक्ष महोदय होय, केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोघ्या वेगळ्या वेगळ्या एजन्सी आहेत. केंद्र सरकार हे रँडम पाणी तपासणी करतं आणि आपलं राज्य सरकार हे या ठिकाणी प्रत्येक जो स्रोत आहे त्या ठिकाणी तपासणी करतं. केंद्र सरकारच्या नियमानुसार मूळ 35% या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण आहे आणि राज्य सरकारमध्ये नमुन्यांची या ठिकाणी जर पाहिलं तर 11.62% नमुन्या या ठिकाणी नायट्रेटचं प्रमाण असल्याचं दाखवलंय. नायट्रेट का वाढतं? मूळ रोहित दादा बारामतीचे आहेत, आपण कृषी तज्ज्ञ आहेत. नायट्रेट वाढण्याचं मूळ कारण युरिया वापर, नत्र वापर. मूळ हा प्रश्न जरी पाण्याशी संबंधित असला तरी कृषी खात्याला आपल्याला याच्या बाबतीमध्ये विश्वासात घ्यावा लागणार आहे. आपल्या सगळ्या आमदार महोदयांना खाली शेतकऱ्यांना जागृत करावं लागणार आहे की जर पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीचं मटेरियलचा वापर सुरू राहिला तर आता हे 7 जिल्हे जरी आपल्याला बाधित दिसत असले तर पुढच्या काळात 36 जिल्हे तुम्हाला बाधित दिसतील. याच्यामध्ये पाण्याचा दोष आहे तो कशामुळे आहे? तर मूळ युरियाचं प्रमाण, मटेरियलचं प्रमाण जास्त वापर करत असल्यामुळे या ठिकाणी याचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 2015 पासून नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे का, तर 30% तर 30%च आहे. वाटलं म्हणजे माझ्याकडे पूर्ण अहवाल आहे, मी तुमच्याकडे देतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रासायनिक खतामध्ये आता युरिया, नॅनो युरियाला एकीकडे कृषी खातं सांगतं की तुम्ही युरिया वापरा, दुसरीकडे सांगतं नॅनो युरिया वापरा. पहिली गोष्ट आहे, माननीय कृषी मंत्र्यांबरोबर, कृषी प्रधान सचिवांबरोबर आणि पाणी पुरवठा मंत्र्यांच्या प्रधान सचिवांबरोबर आणि आपल्या सगळ्या आमदार मोद्यांबरोबर ही बैठक घ्यावी लागेल की आपल्याला शेतकऱ्यांमध्ये जागृती करावी लागेल की तुम्ही कृत्रिम जे नेहमी शेणखत आहे या खताचा वापर कसा जास्तीत जास्त कराल. तर ही भयावह गोष्ट आहे, तुम्ही सांगितली ती सत्य आहे, मी त्याच्यामध्ये दुमत करत नाही की तुम्ही खोटं सांगतायत. पण याचं मूळ कारण आपल्यावरच आता अवलंबून आहे की आपण शेतकऱ्यांना जागृत केल्याशिवाय हे पाण्याचे जे स्रोत आहे हे बळकटीकरण होणार नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे की जे नमुने तपासलेले आहेत ते नमुन्यामध्ये 11.62% उत्तर तर देऊ द्या नाना, मग तुम्ही सांगाल ते उत्तर देईल ना अजून. अरे हो बाबा द्या, बोला.